हाय, गुड इव्हनिंग माय यूट्यूब फॅमिली. मी अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सकाळचा डबा वगैरे दिला कोमलच्या पप्पांना. मग आता दुपारची राहिलेली कामं, बिछाना सगळा उचलून घेतला. सगळीकून चौकून झाडू मारून घेतलं, काटकोपरे झाडू वगैरे मारून झाल्यावर म्हटलं आता चला धुणं धुवून घ्यावा आधी, कारण कपडे वाळले पाहिजे ना. तर धुणं जास्त काय नव्हतं बरं का. आज माझा गाऊन होता आणि यशचे कपडे होते, कोमलच्या पप्पाची अंडरपॅन्ट बन्यान. जास्त कपडे नव्हते तर तरी पण म्हटलं झाडू वगैरे झाल्यानंतर धुणं धुवून घ्यावं म्हटलं आधी. तर बसले इथं धुणं धुवायला. नळ तर जोरात चालू आहे बाबा. सगळं अंगावर पाणी उडतंय. किती सॉक्स घालून हे करा, सगळं अंगावर पाणी उडतंय. सॉक्स पण ओले होतात. काय करावं, घरामध्ये आहे तरी पण सॉक्स घालून अंगावर ते घ्यावं लागतं, कारण आतमध्ये इतकं स्लॅब थंड पडतो की काय सांगू तुम्हाला. आणि धुणं इतकं हळू धुते मी की असं अजिबात पाण्याचे थेंब वगैरे पडले नाही पाहिजे, सॉक्स वल्ले झाले नाही पाहिजे. हळूहळू धुणं धुते. तर चला पटापट धुणं धुवून घेते. आणि मग भांड्याचा तर इतका राडा पडलाय तुम्हाला काय सांगू मी. माय गॉड, 3च माणसं आहे पण भांडे इतके पडतात की बस. तर इथं पटापटा धुणं वगैरे धुवून घेते. मस्त वाळत टाकते. वाळत वगैरे टाकल्यानंतर भांडे घासून घेते. भांडे घासल्यानंतर आहे ना, फरशी काही मी आज पुसत नाही आहे, कारण जाऊ दे म्हटलं काय एवढं घाण नाही आहे, काय लहान बाळ एवढे खराब नाही करू राहिले तेव्हा. तर नुसतं धुणं धुवून भांडे घासते, किचन वाटा साफ करते आणि बस झालं. त्यालाच 2-3 वाजतात. असाच यशच्या ड्युटीला जायचा टाईम होतो. यशला नाश्ता धुणं झाल्यावर त्याला नाश्ता देते म्हटलं आणि मग भांडे घासते. काय करावा विचार करावा, काय करावा. आधी भांडे घासू की यशला नाश्ता देऊ. तर माझ्या मते आधी भांडेच घासून घेते, यशला नाश्ता नंतर देते भांडे वगैरे घासल्यावर. भांड्याचा राडा बघा सांगितल्याप्रमाणे. 3 माणसाला इतके भांडे पडतात की काय सांगू तुम्हाला. बापरे बाप. आणि सांगता मध्ये झाला कल्याणीचा फोन. आता मी कल्याणीचा फोन रिसीव्ह करते आणि मग तुम्हाला राहिलेलं काम दाखवते. तोपर्यंत